हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. छान सकाळ झाले, सगळ्यांचं छान छान आवरून पण झालंय. राज नंदिनी आज सुट्टी आहे, नरेंद्रनं पण सुट्टी आहे, त्यामुळे आज घरी सगळं निवांत सगळं सुरू झालंय सकाळपासून. आणि मी ना रिसेंटली माझ्या एका फ्रेंडकडे मोदकचा क्लास लावलेला, तिच्याकडनं शिकले. आता क्लास लावलेला म्हणजे माझीच फ्रेंड आहे, सो तिच्याकडनं शिकले मी. तर मस्त वेगवेगळ्या असं टाईपचे मोदक बनवते ती. काय झालं बाळा, आता गणपती पण येतोय, मग म्हणलं छान तेव्हा मोदक बनवायचे आणि म्हणून मग म्हणलं शिकून घेऊयात. आणि अगदी म्हणजे मी ऑनलाईन पण खूप जणांकडे पाहिलं, पण ऑनलाईन शिकण्यापेक्षा म्हणलं प्रत्यक्षात शिकूयात. म्हणून मग आहे आता छान बनवता येतात. बनवलेत मी मोदक आत्ता. ऑनलाईन पण एक दोन जणींकडे मी पाहिलं मोदकाचं, बट ते प्रत्यक्षात शिकणं आणि ऑनलाईन शिकणं थोडासा फरक असतो ना. म्हणून मग मी काय घेतलंच काहीतरी काहीतरी करत राहते. रोशनी हॅलो लागेल. इकडे दे लायटर घ्यायचं नाही बाळा, लायटर घ्यायचं इकडे. हे बघ इकडे लायटर घ्यायचं दे, लायटर दे, पटकन दे, पटकन दे, पटकन दे. सोडा ताकद इतकी लावते ना ही पोरगी. तर येस, काय म्हणतो ते मी मोदक की तर काय बोलायचं होतं तेच माझं राहिलं हिच्या नादात, पळण्याच्या नादात. मोदक आता गणपती पण जवळ येतोय, तर म्हणलं छान छान तेव्हा पण बनवता येतील, त्या आधी शिकून घेऊयात. म्हणून त्या फ्रेंडकडनं माझ्या शिकून आले. मी इथेच आमच्या इथे जवळ राहते, ती खूप सुंदर मोदक बनवते. स्वतः ती 2-3 वर्ष ट्राय करून करून शिकली आहे. तर आता मोदक मी बनवलेत, म्हणलं बनवूयात पहिल्यांदा तरी स्वतः ट्राय करून बघूयात आणि छान जमले दाखवते तुम्हाला. तिने जे काही शिकवलेले ना प्रकार, तर त्या प्रकारे असे मी एक एकच ट्राय केले. म्हणलं पहिल्यांदा बघूयात कसे बनतात, एकदम जास्त पण घालायला नको. आणि आंबेमोहोर तांदळाचं पीठ जे आहे तर ते वापरले, त्यामुळे वास पण म्हणजे वास म्हणण्यापेक्षा सुगंध म्हणेल मी. सुगंध इतका सुंदर येतोय ना की काय सांगू तुम्हाला. आता मी हे स्टीम करायला ठेवते. आमच्या घरी लहानपणापासून ना तळलेले जे असतात ना मोदक गव्हाच्या पिठाचे, तर तेच केले जायचे. मग काही वर्षांनी उकडून करायला सुरुवात केली आणि मग तेच आम्ही खात होतो. मला आठवत नाही आहे मी पहिल्यांदा हा असा उकडीचा मोदक म्हणजे उकड काढून केलेला हा जो मोदक असतो तांदळाच्या पिठाची, पहिल्यांदा कधी खाल्ला हे आठवत नाही मला. बट आता ना सगळ्यात फेवरेट माझा हाच मोदक आहे. आणि त्यात या मोदकावर तूप म्हणजे आहा, इतकी भारी क्वालिटी झाली आहे, मस्त. पहिल्यांदा माझे मोदक इतके छान झालेत ना. हे आधी पण व्हायचे, पण आत्ता बरोबर ट्रिक कळली की मोदक कसे बनवायचे, मोदकाच्या सारणामध्ये काय काय घालायचं, ते सारण कसं बनवायचं, हे जे पीठ जे आहे मोदकाचं वरचं जे असतं ते कसं बनवायचं आहे, खूप छान त्या ताईंनी मला शिकवलं आहे. आणि डिटेल्स मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते की त्यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल, तुम्हाला जर शिकायचं असेल तर कसं, हे थोड्या वेळात सांगते. कारण आता खायची खूप इच्छा झाली, इतके टेस्टी झालेत. मस्त आहे ना, खरंच एक नंबर भारी झालेत. काश मी तुम्हाला टेस्ट करू काश मी तुम्हाला हे मोदक खायला घालू शकले असते. इतके सुंदर झाले, इतके सुंदर, अमेझिंग. तर माझ्या ज्या फ्रेंडकडून मी शिकले मोदक बनवायला ना, ती वर्कशॉप घेते, तर तिचे मी ते कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे देते. तुम्हाला जर शिकायचं असेल पर्सनली त्यांच्याकडून तर कॉन्टॅक्ट करू शकता. ऑनलाईन अजून स्टार्ट नाही केलं आहे तिने, ती पर्सनलीच असं शिकवते वर्कशॉप घेऊन, ऑनलाईन नाही आहे अवेलेबल. सो ही गोष्ट नोट करा. तर तुम्हाला पर्सनली वर्कशॉप अटेंड करून खूप कमी रेटमध्ये आहे. जेवढं तुम्ही मार्केटमध्ये आता मी जे पाहिलेत ना रेट मोदक जे वर्कशॉपचे किंवा ऑनलाईन पाहिलेत त्याच्यापेक्षा खूप कमी किमतीमध्ये आहे. तर नक्की जर तुम्हाला आवड असेल मोदक शिकायची तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं बुकिंग करून घ्या आणि त्यांच्याकडून शिकून घ्या. ऑगस्टमध्ये खूप साऱ्या त्यांनी बॅचेस ठेवलेल्या आहेत, तर ते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर येस, आता स्क्रीनवरती डिटेल्स तुम्हाला भेटल्या असतीलच. आता इथे असा हा पसारा आहे, माझ्याकडे भरपूर सारे पार्सल्स आहेत, त्याचं मला शूट करायचं आहे. आता पाऊस थांबला, थोडा पाऊस आत्ता, पण हे जे आहेत ना झाडं किती छान हे झालं दाखवत आहेत. आज गुलाबाच्या झाडाला भरपूर सारी फुलं आलेले आहेत, त्यामुळे आनंदी आहे मी. हे आय गेस रोजमेरीज आहे असं वाटते मला, बहुतेक. तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा कोणतं आहे ते. मला वाटतं रोजमेरीज असावं. आणि बाकी इथे फुलं इथं आहे, इथे आणि बाकी काही कळ्यासुद्धा आलेल्या आहेत.
आणि मोगऱ्याला सुद्धा आज आले 3-4 फुलं आलेत. हे जरासं लावताना नरेंद्रनी चुकवलं आहे. हे नरेंद्रनी लावलं होतं ते वरती एकदम त्यांनी लावलं, असं पुन्हा काढून आतमध्ये थोडंसं लावायला लागेल. आणि हे सुद्धा छान वाढलं आहे आता. आणि वातावरण असं काहीच आहे. आता आज संध्याकाळी मी हे सगळं काढणार आहे. दिवाळीपासून अजून तसंच पडलं आहे काढायचं. आणि तो दोरा जो गुंडळलेला असतो ना वरती घराला वास्तुशांतीच्या वेळेस, तर तो असा खाली वाऱ्याने इथं आला आहे. तर हे सगळं आता काढणार आहे मी संध्याकाळी. तत्पूर्वी शूट कंप्लीट करून घेते. जस्ट माझं शूट कंप्लीट झालं आणि इथे पसारा पाहू शकताय सगळा. सगळे पॅकेट, सगळे ड्रेसेस असा पसारा पडला. तर हा सगळा ड्रेसेसचा पसारा मला आवरून घ्यायचा पटापट. मगापासून राजनंदिनीला नरेंद्र खाली सांभाळत आहेत. आणि आता थोड्या वेळाने मला डॉक्टरकडे सुद्धा जायचं, म्हणजे हाताला थोडीशी सूज आहे, सो दाखवायला ते बघायला नेमकं काय झालंय म्हणून जायचं. तर पटापट हे आवरून घेते आता. नेहमी जेव्हा मला क्लोदिंग हॉलचे व्हिडिओज करायचे असतात ना, तेव्हा मी ठरवते की हां आता मी प्रॉपरली प्लॅन करून करणार. पण काही ना काहीतरी अडचणी येतात आणि मग ते होतच नाही. आणि मी असंच करते, प्रत्येक वेळेस प्लॅन करून ना एकाच दिवशी सगळं शूट करते आणि त्यामुळे थोडासा लोड येतो मला. पण ठीक आहे, तरी असं म्हणजे मनाला शांतता भेटते की ॲटलिस्ट आपण काही ना काहीतरी करतो आहे. तरी रिकामं मन शैतानाचं घर म्हणतात, तसंच काहीचं आहे. त्यामुळे मला जितकं बिझी ठेवता येईल स्वतःला तितकं मी ठेवत असते. खूप इच्छा आहे मला बाहेर जॉब करण्याची वगैरे, पण सध्या ते शक्य नाही आहे. आता मम्मी वगैरे म्हणते राजनंदिनीला तिच्याकडे ठेव, पण ते आम्हाला शक्य नाही आहे. आम्ही राहूच शकत नाही राजनंदिनीला दुसरीकडे कुठे ठेवून. ओके, तर ॲक्च्युली मगाशी ना शूट करण्याआधी मला हेअर वॉश करायचं होतं, पण पार्सल्स ते लवकर रिटर्न द्यायचे होते आणि त्याच्यामुळे मग मी तसंच शूट केलं, केस बांधून. आणि त्याचं चंपू वाटत होतं, पण तरी म्हटलं आज शूट येत, आता काही इलाज नाही. आणि आत्ता हेअर वॉश केलं आहे मी, कारण अजून बाकीचे शूट पण आहेत मला 1-2. आता हिचं काय चाललं आहे, लोक इकडून तिकडे तिकडून इकडे अशी फिरत असते ही. आणि आता एक फुल तिनं बहुतेक मगाशी जेव्हा आलेली तेव्हा हे तोडलं आहे. हे बघा, हे फुलाचं काय हाल केलं हिनं. असा राग यायला लागला ना राजनंदिनी तुझा. काय ग, मम्मा एवढं ते झाड हे करायला बघते आणि तू खराब कर, ठीक आहे? ओके. काय ग, काय म्हणते, काय म्हणते मम्मा? चुप चुप चुप. ती कालपासनं ना अशी करायला लागली. मला काय चाललं हिचं, लक्षात पण आलं नाही. आज सकाळी पण करायला लागले. मग मला लक्षात आलं की तिच्या मॅडम स्कूलमध्ये करतात ना, तर ते करायला लागले. आणि हे बघा कारभार बघायचा, कारभार काय चालू असतोय याच्यावरती चढायचं असते तिला. नको माझ्या कळ्यांना हात लावू राजनंदिनी, नो. मला आहे ना ह्या जास्वंदीचं झाडाचं एक वेगळंच म्हणजे काय बोलू मी आता. ह्याला ना ऑलरेडी फूल आलेलं, ते फूल निघून गेलं. सॉरी, ह्याला ना ऑलरेडी फूल होतं, ते परवा मी दाखवलं असेल तुम्हाला बहुतेक व्हिडिओमध्ये. ते गेलं कोमेजून वगैरे, आणि आता पुन्हा त्याच जागी नवीन कळी आले. म्हणजे भारी आहे, मला आवडलं हे झाड. इथे अजून एक आहे, अजून नवीन 2-3 आलेत. आणि जे खत होतं ना ते इथे रंकाळ्याच्या जवळच एक नर्सरी आहे, तिथून आणलेलं मी. मला खरंच ते खूप चांगलं लागलं बघा. ह्याला पण केवढी सारी फुलं आली, ह्याला एवढी येत नव्हती. जसं मी ते खत टाकून सगळं हे केलं ना, छान झाड झालं आहे. हे सुद्धा यात काय पडलं आहे. आणि फास्ट ग्रोथसुद्धा फास्ट व्हायला लागले झाडांची. पण माझं हे गुलाबाचं झाड मात्र राजनंदिनीनं हे केलं. फुलेवाडीच्या इथे फायर स्टेशन आहे ना, त्याच्या शेजारी लागून आहे ती नर्सरी. आणि खूप छान तिथे खत वगैरे आहे ते मिळतं, तेच मी यूज केलं. आणि आता मम्मीने सुद्धा मागवलं की तू घेऊन ये खत म्हणून, जाताना घेऊन जायचं. तिने पण शेजारी जे परडा आहे ना आमचं, तिथे भरपूर काय काय लावलं आहे सध्या. नरेन तिला बघा. आणि अजून एक मघाशी काय झालं, मी माझ्या हाताला या ना सूज आहे थोडीशी, आणि दाखवते ना, ही अशी सूज आलेली आहे हाताला माझ्या. आणि मी काय केलं माझ्या लक्षात नाही, ती फुलं तोडायला लागले बघा. राजनंदिनीला धरून असं वरती हवेत हे केलं, तिला आधी बघा ती फुलं तोडायला लागले. तिला मी असं उचलून हवेत आपण हे करतो ना तसं करत होते. आणि मग माझ्या हाताला एकदम हे झालं, कळ आली, म्हणून तिला खाली ठेवलं. आणि मी नरेंद्रना बोलवलं लगेच काय, तर मी त्यांना हात दाखवले, म्हणजे हाताला असं हे झालं. तर ती लगेच बघितली आणि
तिच्याकडे लक्ष जावं, तिला अटेन्शन पाहिजे होतं म्हणून असं स्वतःचा हात धरून घेऊन आले, नरेंद्रला दाखवायला लावले करून. मी बहुतेक थोडंसं शूट केलं आहे, दाखवते तुम्हाला मी, जर असेल आता मी केलं की नाही मला एवढं लक्षात नाही, पण म्हणजे करायचा प्रयत्न केला होता मी, ते शूट झालं की नाही माहीत नाही, असेल तर मी क्लिप इथं लावते. ती मुद्दामून करत होती, तिला अटेन्शन पाहिजे होतं म्हणून, आणि नेहमी करते अशी. जेव्हा कधी मी काय दाखवायला गेले ना तर ती बरोबर त्यांच्याकडे स्वतः जाते आणि मला अटेन्शन घेऊच देत नाही अजिबात. काय रे, आता इकडून तिकडे तिकडून इकडे. या कुंड्यांना कलर देता येतो नरेंद्र? पण अशा चांगल्या वाटतात, ओरिजिनल वाटतात. हे काय पण काय उगाचच कलर देऊन लई भंगार वाटते, ही ओरिजिनल वाटते. नाही, उलट कलर दिल्यावर चांगला दिसणार. ते पांढऱ्या अर्ध्या अर्ध्या हे कशा दिसायला लागतात बघा. उलट चांगलं ओरिजिनल वाटते. ओरिजिनल काय हे? राजनंदिनी, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, काळा काळा कापूस पिंजला रे मोरा, राजनंदिनी खाते चारा, चारा खा पाणी पी भुरळून जा. तर आम्ही आलो होतो बाहेर, नरेंद्रचं थोडंसं काम होतं, मग म्हणलं चला आता गाडी घेऊन चालले तर आपण पण मस्त फिरून येऊयात म्हणून आलो होतो. राजनंदिनी इथे मगाशी खाली बसली होती आणि सनरूफ, मी काय विचार केला की खूपच अंधार आहे तर म्हणलं सनरूफ आपण ओपन करूयात म्हणजे थोडंसं आतमध्ये उजेड येईल. तर झालं असं की राजनंदिनी इथे खाली बसली, तर माझं असं झालं की अंधारात तिला उगायचं नको म्हणून सनरूफ ओपन केलं मी, म्हणजे फक्त ती वरची कवर, पण काच होतीच. ओके, आणि थोड्या वेळाने, नाही बहुतेक मी पूर्णच ओपन केलेलं नाही ना, हा मी दोन्ही सुद्धा ओपन केलं, म्हणजे वरची कवर आणि काच सुद्धा. आणि अचानकच ती पुढे गेली, मग मी कन्फ्यूज झाली, असं कसं, नरेंद्रनी पण काय केलं नाही, मी पण काय केलं नाही. 1 मिनिटासाठी मी इतकी घाबरलेले, म्हणलं हे कसं झालं आपोआप. मग नरेंद्र म्हणाले की राजेश्री आपल्या गाडीला सेन्सेशन आहे. पाऊस यायला लागलेला, पावसाचे थोडे थोडे थेंब पडायला लागले होते, आपोआप ती कवर बंद होते. मी असली जाम घाबरलेले नाही, आता मला काही क्षणासाठी समजत नव्हतं की काय कशामुळे झालं हे अचानक. आता बाहेर आलो होतो, आता चाललोय घरी, थोड्या वेळात पोहोचू आम्ही. मधून एक शॉर्टकट आहे पण तिथून आम्ही जात नाही, रात्रीचं राजनंदिनीला घेऊन आता आम्ही थोडंसं लॉंग रूट घेऊन चाललोय. चला, या व्हिडिओचा एंड इथेच करते. अजून मला बरंच काही बोलायचं होतं पण मला माहिती आहे घरी जाऊन ते होणार नाही आहे आणि व्हिडिओचा एंड करायचं राहून जातं प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी कारणांमुळे, आणि जे बोलायचं ते खूप बोलायचं, त्यामुळे व्लॉग मोठा होऊ शकतो. म्हणून मग मी म्हणते की इथेच हा एंड करते, हा छोटासा व्लॉग. तो व्लॉग थोडा मोठा येईल, तर बऱ्याच गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत, बोलायच्या आहेत, काही लोकांना उत्तरंसुद्धा द्यायची आहेत. ओके, तर व्हिडिओ जर आवडला तर हाईप करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.